सातारा येथील बुधवार नाका ते ITI मार्गावर रस्त्यावर पडलेले प्रचंड खड्डे आणि एका पुलाची पडलेली संरक्षक भिंत या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातर्फे सातारा नगर परिषद मुख्याधिकारी बापट यांना निवेदन देण्यात आले। या मार्गावर अक्षरशः रस्त्याची चाळण झाली असल्याने वारंवार अपघात होत आहेत। तसेच मुसळधार पावसामुळे आयरेंगल मेडिकल कॉलेज समोरील जुन्या दगडी पुलाची संरक्षण भिंतही पडली आहे। नगर परिषदेतर्फे तातडीने या ठिकाणी दुरुस्तीचे काम करण्यात यावे व रस्त्यावर पडलेले खड्डे भरून घ्यावेत अशी मागणी करण्यात आली व तातडीने हे काम न झाल्यास मुख्याधिकारी यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सातारा शहर अध्यक्ष अझरुद्दीन मणेर आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मी गोविंद सिंग राजपूत बोलतोय। हे जवळजवळ मी बघतोय तसा हा पूल एवढे दिवस पडलेला आहे, याच्याकडे कोणी लक्ष देत नाही। रस्त्याचे खड्डे हे कधी मोजवायला पण ह्या साईडला कोणी येत नाही आणि रोज काही ना काही इथं किरकोळ अपघात होतच असतं। तर ते प्रशासनाने त्याकडे लक्ष देऊन तेवढं हे करून घ्यावं बस। नाका आरंगला पूल आहे गाडी टाकलेली आहे आणि ते भिंत तातडीने काम करावं आणि ते पूल म्हणजे असा पडण्याजोगा झालेला आहे। पूल पण करावा आणि भिंत पण साखळीने बांधावी यासाठी मी आज मुख्याधिकारी आपल्या प्रामुख्याने नियोजन दिलेलं आहे। साहेबांनी आमच्या समक्ष अधिकाऱ्याला त्याच्या मार्गी लावावं आणि साहेबांना सांगितलेलं आहे की काम होसपर्यंत त्या पुलाला भिंत बांधून होसपर्यंत बॅरिकेड्स वगैरे लावावे म्हणजे जीवितहानी टाळता येईल। आपल्याला मोळातोडा रस्त्याची पूर्णपणे चालण झाली खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे। टू व्हीलरचे अपघात होत आहेत, मोठे अपघात झालेले आहेत। महिलांना आता याचा फार खूप त्रास होतो आहे। सामान्य नागरिक फार त्रस्त झालेला आहे की आम्ही आज कोणाकडे दाद मागायची म्हणून तिथनं बरेचशा लोकांच्या अशा तक्रारी आलेल्या होत्या आणि काल तिथनं बरेच लोकांचे फोन आले म्हणून आम्ही छान विचार केले असता रस्ता आणि पूल फार खराब झालेला आहे। शिवसाहेबांनी आम्हाला करून घेतो शिवसाहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्यांनी तातडीने करतो म्हणून आम्हाला शब्द दिलेला आहे। आमच्या समक्ष अधिकाऱ्यांना सांगितले की नाही केलं तर आम्ही शिवसाहेबांच्या दालनाबाहेर आंदोलन करू।